नमस्कार, मी मनोज भोयर. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सरकार आणि राज्यपाल खुलं युद्ध हा विषय आजच्या लक्षवेधीचा आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमधला वाद वाढलाय. याचं प्रमुख कारण म्हणजे विधान परिषदेच्या 12 जागांच्या संदर्भात राज्यपाल कोणताही निर्णय घेत नाही आणि त्यामुळे राज्यपाल आणि महाविकास आघाडीमधल्या बड्या नेत्यांमध्ये नाराजी आहे आणि ही नाराजी स्पष्टपणे नेत्यांनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर थेट न्यायालयात जाण्याची भाषा केली. अर्थात न्यायालयात जाण्यासाठीचा जो निर्णय घेतला जाईल तो मात्र महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीत घेतला जाईल असंही ते म्हणाले. पण न्यायालयाची भाषा का वापरावी लागली? राज्यपाल हे कठोर का होत आहेत आणि राज्यपालांना सगळे निर्णय हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार घ्यावे लागतील असं अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ का म्हणाले? संदर्भ वादाचे खूप जुने आहेत, पण ताजा जो वाद आहे तो केवळ या परिषदेच्या सगळ्या नियुक्त्यांवरून आहे. अर्थात त्या संदर्भात वेगानं हालचाली होतील का किंवा राज्य सरकार नेमकं काय करते या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. लक्षवेधीमध्ये सरकार आणि राज्यपाल खुलं युद्ध. सर्वप्रथम मी पाहुण्यांचा परिचय करून देतो. डॉक्टर राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते या लक्षवेधीमध्ये सहभागी होत आहेत. भाजपचे प्रवक्ते गणेश हाके, घटना तज्ञ ॲडव्होकेट अशोक पावडे हे सुद्धा सहभागी होत आहेत. नागपूरच्या विधी विभागाचे ते माजी अधिष्ठाता आहेत. दुसरे आमचे पाहुणे आहेत ॲडव्होकेट असीम सरोदे, मानवाधिकार वकील आहेत आणि प्रमोद चुंचुवार ज्येष्ठ पत्रकार सुद्धा या लक्षवेधीमध्ये सहभागी होत आहेत. या सर्व मान्यवरांचं मी आधी स्वागत करतो आणि काही तांत्रिक कारणामुळे काही पाहुण्यांशी आमचा संपर्क लागलीच होणार नाही, मात्र त्यांच्याशी संपर्क हा वेळोवेळी केला जाईल. डॉक्टर राजू वाघमारे, काँग्रेसचे नवीन झालेले अध्यक्ष नाना पटोले असं म्हणालेत की राज्य सरकार या राज्यपालांच्या विरोधात न्यायालयात जाऊन विधान परिषदेच्या सगळ्या नियुक्त्यांचा घोळ जो निर्माण झालाय तो सोडू शकते. राज्यपालांनी निर्णय घ्यायचा आहे आणि तो घेतला जात नाही म्हणून न्यायालयात जाण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. ती कितपत खरी आहे? तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संविधानिक मार्गाने महाविकास आघाडीने या 12 जणांची नावं एकत्रपणे ठरवली. 12 जणांची नावं संविधानिक गोष्टीप्रमाणे आणि नियमाप्रमाणे राज्यपालांना सुपूर्द केली. कॅबिनेटचा निर्णय राज्यपालांना दिला की या निर्णयाप्रमाणे आमच्या मते ही नावं तुम्ही विधान परिषदेसाठी जाहीर करणं अपेक्षित आहे. आता हे सगळं संविधानिक होत असताना राज्यपाल महोदय जर ही नावं जाहीर करण्यासाठी एवढा वेळ घेत असतील तर त्या संदर्भात काय भूमिका घेतली पाहिजे असं आपल्याला वाटतं. कारण त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते माननीय राज्यपाल महोदयांना दोनदा जाऊन भेटले. त्यांनी त्यांना विनंती केली की जी पाठवलेली नावं आहेत ती आपण जाहीर करावी कृपा करून. पण एवढं करूनही जर राज्यपाल त्याकडे लक्ष देत नसतील, राज्यपाल त्याबद्दल काही वाच्यता करत नसतील, राज्यपाल ती भूमिका स्वतःची आणि स्वतःचं काम टाळत असतील तर मग संविधानापुढे जो दुसरा मार्ग जो सांगितलेला आहे तो संविधानिक मार्ग एकच दिसतो, तो म्हणजे कोर्टामध्ये जाणे. त्यामुळे आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोळे यांनी स्पष्ट भूमिका घेतली की जर राज्यपालांनी भूमिका आपली मांडली नाही, भूमिका काय आहे ती जर मांडली नाही, कॅबिनेटचा निर्णय मानला नाही तर मग कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही. पण कोर्टात जाण्याची जो निर्णय आहे, जी डिसिजन आहे ती महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस एक पक्ष आहे, तसेच 2 बाकीचे पक्ष आहेत, इतरही पक्ष आहेत,
ह्या सगळ्यांना विश्वासात घेऊनच कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला जाईल असे आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोळे यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे. आणि म्हणून हा मार्ग स्वीकारावा लागेल, कारण आपण किती दिवस वाट बघणार आहे राज्यपालांच्या निर्णयाची. कारण एकतर त्यांनी हा निर्णय घ्यावा, त्यांना जर याच्यामध्ये काही बदल पाहिजे तर तो त्यांनी तसा कळवावा, पण काहीच न करता जर फक्त गप्प बसणं हा एकच मार्ग जर राज्यपाल महोदय अवलंबणार असतील तर आदरणीय राज्यपाल महोदयांच्या विरोधात कोर्टात जाऊन दाद मागण्यापेक्षा दुसरा पर्याय महाविकास आघाडीकडे कोणताही दिसत नाही. अच्छा, डॉक्टर राजू वाघमारे, गणेश हाके सुद्धा जोडले गेलेत आमच्यासोबत, भाजपचे प्रवक्ते. गणेश हाके, राज्यपालांच्या विरोधात न्यायालयात जाण्याची भाषा आता काँग्रेसनं सुरू केलेली आहे. महाविकास आघाडीचे नेते हे नाराज आहेत राज्यपालांच्या भूमिकेसंदर्भात. का अशी वेळ यावी की एखाद्या महाविकास आघाडीमधल्या नेत्याला राज्यपालांच्या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची भाषा करावी लागते? राजू वाघमारे जे आता बोलले की आम्ही राज्यपालांच्या विरोधामध्ये कोर्टात जावं लागेल आम्हाला, मला असं वाटतं की हा मोहीम राज्यपाल जर घरात येत असल्यानंतर त्यांच्या विरोधात कोर्टात जाणं म्हणजे जाणीवपूर्वक त्याचा अवमान करण्यासारखा. त्यातल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आपल्याला. राज्यपालांना कायदा कळत नाही, राज्यपालांना घटना कळत नाही असं नाहीये. त्यांना त्यांच्या अधिकाराचा पूर्णपणे वापरण्याचा त्यांना ज्ञान आहे, अधिकार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की दोन गोष्टी घटनेमध्ये ज्या ज्या तरतुदी राज्यपालांच्या बाबत आहेत अधिकाराच्या संदर्भामध्ये, मी त्या आधी पूर्णपणे जर काही तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे, संपर्क होत नाहीये. ऍडव्होकेट अशोक पावडे सुद्धा आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचुवार सुद्धा आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. असीम सरोदे, मानवाधिकार वकील. ऍडव्होकेट पावडे, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? येतोय मला आवाज. घटनेचा कोणता मुद्दा या संदर्भात आपल्याला लक्षात येऊ शकतो जर महाविकास आघाडी सरकारची तीव्र नाराजी राज्यपालांच्या भूमिकेसंदर्भात आहे आणि जर नाना पटोले असं म्हणतायत की राज्यपालांच्या भूमिकेच्या विरोधात आणि न्याय मिळण्यासाठी म्हणून ते उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतात, अशी वेळ काय यावी? आणि समजा असं प्रकरण न्यायालयामध्ये गेलं तर तिथे न्याय मिळू शकतो का? हॅलो, माझा प्रश्न तुम्हाला ऐकू आला? मला मनोज बोला. मनोज, मी बोलू का? बोला. हा, बिलकुल न्यायालयात जाऊ शकतात. त्याचं कारण असं की राज्यपाल हा राज्याचा प्रमुख आहे आणि राज्यपालाला मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच काम करायचं असते. यस, 356चा अधिकार सोडला तर सर्व ठिकाणी राज्यपालाला मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच काम करावं लागेल. त्यामुळे जे 12 जागा आहेत, जसं पार्लमेंटमध्ये काउन्सिल ऑफ स्टेट्स म्हणजे राज्यसभेच्या जागा भरायच्या असतात ना, तीच प्रक्रिया राज्याच्या बाबतीत पाळली पाहिजे आणि पाळल्या जात आहे. त्यामुळे इंडिपेंडेंट राज्यपालाला अधिकार आहे, ती नावं रोखून ठेवता येईल असं काही नाहीये. अनलेस राज्यपालाला जर असं वाटत असेल की काय त्यात गुन्हेगार आहे, डकेत आहे, तर त्यांनी खुलं म्हणावं ना. परंतु एकदा एक नावं त्या क्षेत्रातून आली आणि ती व्हेरीफाय झाली तर त्यावेळेस ते नावावर त्यांना प्रतिबंध घालायचा काहीच अधिकार नाहीये, ऍब्सोल्युटली नाही आहे. आणि ते इंडिपेंडेंटली पॉवर एक्झरसाइज करूच शकत नाही. आणि जर ते इंडिपेंडेंटली पॉवरचा एक्झरसाइज करत असेल तर डेफिनेटली ही गोष्ट न्यायालयात जाईल आणि न्यायालयामध्ये निश्चितपणे लक्ष घालतील असं मला पक्क वाटतंय. पण न्यायालयामध्ये कायद्याचे कोणते मुद्दे महत्वाचे असतील? जर राज्यपालांना सल्ला देणारे वकील सुद्धा आहेत आणि राज्यपालांना ही गोष्ट माहित नसावी का की आपण जे पॉवर एक्झरसाइज करतो आहे ते चुकीचे आहेत किंवा ते कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाहीत, याची जाणीव तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना असेलच. अतिशय चांगला प्रश्न आहे. राज्यपालांना त्यांना माहित नाही अशातला काही भाग नाहीये.
काय असते, व्हॉट ऍडवाइस गिवन बाय द काउन्सिल ऑफ मिनिस्टर टू द गव्हर्नर दॅट कॅनॉट बी कॉल्ड इन क्वेश्चन बिफोर द कोर्ट ऑफ लॉ. हे 163 मध्ये म्हणते, 74 मध्ये इथेच म्हटलं जाते. परंतु इथे प्रश्न कसा आहे की आम्ही एक ऍडवाइस दिलेला आहे. इथं अपॉइंटमेंट्स आहे, त्या हाऊस मध्ये 12 जागा आम्हाला भरायच्या आहे आणि त्या 12 जागेवर ते ऍक्ट अपॉन करत नाही. जर ते ऍक्ट अपॉन करत नाही तर व्हेअर दे विल गो, डेफिनेटली दे विल गो इन द कोर्ट ऑफ लॉ. हा इश्यू आहे. प्रश्न असा आहे की राज्यपालाला जर आपलं डिस्क्रिशन यूज करायचं आहे तर ते डिस्क्रिशन आणि फेअरली, जस्टली आणि रिझनेबली करावं आणि ट्रान्सपरंट बोल्डली म्हणावं की या कारणाने आम्ही अपॉइंट करू शकत नाही म्हणून. ही डझंट मीन काही त्या 12 जागेवर राज्यपालाला आपला स्वतःचा काही अधिकार नाहीये. जशा पार्लमेंटच्या वेळेस आपण पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट मध्ये राहतो आणि पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट हे विजडम ऑफ द पीपल इज टू बी ऑलवेज रिस्पेक्टेड. ही काय माहितीये का, त्या मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय आणि तो त्यांना मान्य करावा लागेलच. हे माझं एक या मुद्द्यावरती आपण बोलत राहू, कारण कायद्याचे मुद्दे उद्भवणार आहेतच. कारण ज्या प्रकारची भाषा नाना पटोले यांनी केली आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकार आणि राज्यपाल खुलं युद्ध सुरू झालंय. वाद शिगेला पोहोचला. ताजा वाद प्रमोद चुंचुवार हा विमान उपलब्ध करून न दिल्यामुळे वाढला आणि तो राग राज्यपालांच्या मनात असणं स्वाभाविक आहे. त्यांना ते विमान हवं होतं, ते दिलं गेलं नाही म्हणून त्यांचा संताप होतोय आणि नंतर त्यांना खासगी विमानानं उत्तराखंड इथे जावं लागलं. पण वादाचे संदर्भ तसे खूप जुने आहेत. ताजा वाद हा जरी विमानाचा आणि या सगळ्या 12 विधान परिषदेच्या जागांचा जरी असला तरी राज्य सरकार आणि महाविकास आघाडीमध्ये अजिबात पटत नाही असे संघर्षाचे मुद्दे खूप अनेक आहे. असं का व्हावं? पूर्वीच्या सरकारमध्ये किंवा पूर्वी जे म्हणून राज्यपाल आले, वेगळ्या पक्षाचे असो, वेगळ्या विचारांचे असतील, त्या वेळेला अशा प्रकारचे संघर्षाचे काही मुद्दे उद्भवले का? तशी काही वेळ आली का? नाही, आपल्या देशाच्या इतिहासात बघायला गेलं तर राज्यपाल हे केंद्राचे प्रतिनिधी असतात आणि साधारणतः केंद्रात ज्यांची सत्ता असते त्या पक्षाचेच प्रमुख नेते, रिटायर्ड नेते ज्याला म्हणता येईल एका अर्थानं, असे हे नेते असतात आणि त्यांना त्या राज्यात समजा आपल्या विरोधी पक्षाचं सरकार असेल तर प्राधान्याने त्यांना केंद्राचं एजंट म्हणूनच काम करावं लागतं. हे आपण वेळोवेळी बघितलेलं आहे. काँग्रेसच्या काळापासूनच राज्यपाल पदाचा दुरुपयोग करण्याच्या प्रथा सुरू झालेल्या आहे. आपल्याला जर आठवत असेल तर आंध्र प्रदेशामध्ये जेव्हा NT रामाराव हे काही आजारपणामुळे विदेशात गेले होते त्या काळात त्या राज्यपालांनी एका रात्रीत त्यांच्या एका प्रतिस्पर्धी व्यक्तीला मुख्यमंत्री केलं आणि राज्यपाल पदाचा दुरुपयोग केला. त्यानंतर NT रामाराव यांना रायसीना हिल म्हणजे राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढावा लागला होता. तो ऐतिहासिक प्रसंग होता आणि तेव्हापासूनच राज्यपालांची भूमिका ही वेळोवेळी वादात आलेली आहे. आर्टिकल 356 असो किंवा वेगळा हवाला देत राज्यातली लोकनियुक्त सरकार बरखास्त करणं केंद्राच्या अजेंड्यावरून आणि इशाऱ्यावरून आणि आपल्या मर्जीचं सरकार, आपल्या पक्षाचं सरकार स्थापन करणे हे काम राज्यपालांनी अगदी त्यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी आहे भारताच्या राज्यघटनेची. संरक्षकांनीच भारताच्या राज्यघटनेचा दिवसाढवळ्या मुर्दा पाडलाय हे आपण गेल्या 50-70 वर्षाच्या इतिहासात वारंवार पाहिलेलं आहे. या इतिहासाच्या पार्श्वभूमीवरच कर्नाटकमध्ये SR बोम्मई हे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्यासोबतही असाच प्रकार घडला. तेव्हा ते सुप्रीम कोर्टात गेले आणि राज्यपालांचे नेमके अधिकार काय आहे त्याच्यावर देशाच्या सुप्रीम कोर्टात कॉन्स्टिट्यूशन बेंच प्रमोद चुंचुवार यांच्याशी आमचा संपर्क खंडित झाला आहे. मला ऍडव्होकेट असीम सरोदे यांच्याकडे जायचं आहे. असीम सरोदे, पूर्वी सुद्धा असे काही प्रसंग घडले आहेत का की राज्यपालांच्या निर्णयाच्या विरोधामध्ये राज्य सरकार हे न्यायालयात गेले? जो संदर्भ ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचुवार यांनी दिलाय तो वेगवेगळ्या राज्यातला आहे, पण महाराष्ट्राच्या संदर्भात असं काही घडलं आहे का? कारण विधिमंडळाच्या संदर्भामध्ये न्यायालयात जाण्याची वेळ यापूर्वी सुद्धा आली होती आणि ते प्रकरण सुद्धा 2003-2004 मध्ये चांगलंच गाजलं होतं, पण राज्यपालांच्या संदर्भामध्ये असं काही घडलेलं आहे का? आत्ताचा जर विषय आपण पाहायचा असेल तर आता 12 जणांची नावं नोव्हेंबरमध्ये सुचवलेली आहेत आणि अजूनही त्यांना विधान परिषदेमध्ये घ्यायचं की नाही, मान्यता द्यायची की नाही
याच्यावरती संमती कोणतीही राज्यपालांनी घेतलेली नाहीये. तर अशा मुद्द्यावर आतापर्यंत कधीही कोणी न्यायालयात गेलेलं नाही. हा जो अधिकार आहे हा विशेष अधिकार म्हणून आपण तो राज्यपालांचा अधिकार आहे की त्यांनी ते ठरवायचं असते. मी मागे पण हे सांगितलं होतं की एखाद्या ठरवायचंच नाही असं करणं हे संविधानाच्या चौकटीत बसते की नाही असा प्रश्न न्यायालयात उपस्थित केला जाऊ शकतो. अदरवाईज या संदर्भात कोणताही नियम नाही, संविधानामध्ये मुदत घातलेली नाही आणि म्हणून मग राज्यपाल 12 नावं जे सुचवण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने मुख्यमंत्री सुचवलेले आहेत त्याच्यावर कोणताच निर्णय घेत नाहीये. तर हा मला असं वाटतं की त्यांचा एजंट म्हणून काम करण्याचा जो अजेंडा आहे तो पक्षीय आहे असं याच्यातून दिसते. मगाशी कोणीतरी वापरला आहे शब्द एजंट, आपल्या संविधानामध्ये पण एजंट असंच म्हटलेलं आहे. आता एजंटचे आपण मराठीतले संदर्भ जर पाहिले त्याला दलाल असं सुद्धा एक शब्द आहे आणि त्या अर्थाने मात्र आपण मराठीत म्हणत नाही, प्रतिनिधी किंवा तो प्रतिनिधी असं म्हणतो आपण, राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून राज्यपाल काम करतात असं आपण म्हणतो. ही सभ्यता जी आहे भाषेतली ही पाळण्याचं भान राज्यपालांना महाराष्ट्रातल्या राहिलेलं नाही आणि ते एका राजकीय पक्षाचे दलाल म्हणून वावरत आहे. इतकी वाईट परिस्थिती त्यांनी राज्यपाल पदाची केलेली आहे. त्यामुळे वाईट वाटण्यासारखी परिस्थिती आणि नक्कीच उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात याच्या संदर्भातली जरी घटना आणि परिस्थिती जर मांडली तर ही क्रोनॉलॉजी समिती दाखवणारी राज्यपालांच्या वागणुकीची ही घटनाबाह्य आहे. घटनेतल्या काही गोष्टी सायलेंट आहेत, त्याचा गैरफायदा घेणारी ती परिस्थिती आहे आणि त्यामुळे या संदर्भात कदाचित उच्च आणि सर्वोच्च न्यायालय विचार करू शकेल. जरी अशी एखादी केस अजूनपर्यंत कधी उच्च न्यायालयापर्यंत गेलेली नाही. असीम सरोदे, तुम्ही मुद्दा मांडलात आणि तसे काही संदर्भ नाहीत जुने हेही सांगितलं. गणेश हाके, बराच वेळ झाला वेगवेगळ्या भूमिका वेगवेगळ्या लोकांच्या आपण मान्यवरांच्या ऐकून घेतलेल्या आहेत. निश्चितपणे याला उत्तर द्यावं लागेल की 12 विधान परिषदेच्या जागा का भरल्या जात नाही, त्या भरण्याचा अधिकार हा मंत्रिमंडळाचा आहे की राज्यपालांचा, आणि राज्यपालांच्या मनाप्रमाणे त्या जागांवरती निवड महाविकास आघाडी सरकारनं केली नाही म्हणून त्यांची नाराजी आहे का? ज्या अर्थी माननीय महामहिम राज्यपालांनी ह्या 12 जागा नियुक्तीच्या संदर्भामध्ये मान्यता दिलेली नाही याचा अर्थ असा आहे की त्या संविधानिक पद्धतीनं ज्या पद्धतीनं जे 12 जागा भरायच्या असतात त्या ज्या कॅटेगरीमधून भरायच्या असतात त्या कॅटेगरीची म्हणजे त्याची जी एलिजिबिलिटी आहे, ज्याला पात्रता आहे किंवा ज्या पद्धतीचे नामनियुक्त करायचे सदस्य आहेत ते त्या योग्यतेचे नसावेत म्हणून कदाचित राज्यपाल महोदयांनी ह्या पद्धतीच्या म्हणजे त्यांना जो असलेला अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर करून त्यांनी तो मला असं वाटतं की ते अजून अद्याप मंजुरी दिली नसावी. पण या संदर्भामध्ये 2 गोष्टी अशा आहेत की ज्या पद्धतीची आज महाआघाडी सरकार करून संविधानिक पदावरच्या माननीय राज्यपाल महोदयांच्या संदर्भामध्ये की ज्या धमक्या दिल्या जातात की राज्यपाल, खरं म्हणजे राज्यपाल हे या आपल्या घटनेनं राज्याचा प्रमुख असतो, तो मुख्यमंत्र्यांना सुद्धा शपथ देत असतो. मुख्यमंत्र्यांना आणि सगळा जो कारभार असतो राज्याचा तो राज्यपालाच्या नावानं चालत असतो. तेव्हा त्या पदाचा म्हणजे कुठल्याही पद्धतीची त्याची गरिमा आहे तर ती गरिमा कुठल्याही पद्धतीची कुठल्याही पक्षाचं सरकार असेल तर त्यांनी ठेवण्याची आवश्यकता असते. पण दुर्दैवानं संजय राऊत सारखे हे जे बाष्कळ लोक आहेत त्यांना म्हणजे एकतर म्हणजे कुठल्याही पद्धतीची बंधनं नाही आहेत. त्या पद्धतीने वाटेल त्या पद्धतीनं माननीय गव्हर्नरच्या म्हणजे राज्यपालांच्या बद्दल म्हणजे अवमान होईल अशा पद्धतीची भाषा वापरतात. त्यांना म्हणजे कुठल्याही घटनेचं यांना काही घेणं देणं असत नाही, काही नाही. एक झुंडशाही, एक गुंडगिरी नावाचा जो प्रकार आहे तो सध्या या आघाडी सरकारच्या मार्फत सुरू आहे. कुठली पुन्हा एकदा संपर्क खंडित झालेला आहे. झुंडशाही असा शब्द वापरलेला आहे राजू वाघमारे. ऐकलेलं आहे. मला सांगतो की पुन्हा संपर्क झाला, बोलू द्या त्यांना, कारण राज्यपालांच्या भूमिकेचं समर्थन करणारे एकमेव व्यक्ती आहे, त्यांना आपण वेळ दिला पाहिजे. बघा, हे सगळ्यांना माहित घटनेमध्ये असलेली तरतूद काय आहे आणि त्या घटनेच्या तरतुदीप्रमाणे राज्यपालांना काही राज्यपाल काही तसे अशिक्षित नाहीये, त्यांना कळत नाही असं नाही. कायदा कळतो, घटना कळते.
आणि त्यांना असलेल्या अधिकाराच्या योग्य त्यांना म्हणजे वापर करण्याचा अधिकारही त्यांना आहे. आणि मला असं वाटतं की त्यांना जोपर्यंत असं वाटत नाही की तोपर्यंत राज्यपाल या पदांना मंजुरी देत नाही. आणि घटनेमध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही की त्यांनी आज दिले पाहिजे, महिन्याने दिले पाहिजे, 2 महिन्याने दिले पाहिजे. कालावधी कुठेही कायद्यामध्ये नमूद केलेला नाही, घटनेमध्ये नमूद ज्या जागांवर मुळात वाद आहे मला एक सांगा की राज्यपालांना उद्धव ठाकरे यांनी बोलावलं होतं मातोश्रीवर जेवण करायला आणि स्नेहभोजन झालं. स्नेहभोजन होत असताना अनेक काही वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चाही होतच असते. जरी या मुद्द्यांवर आक्षेप हा राज्यपालांना असेल, आपण असं समजून घेऊया, तुम्ही म्हणता तसं की त्यांच्या मनासारख्या त्या जागा नाहीत किंवा तो क्रायटेरिया नीट भरला गेलेला नाही. जर असं असेल तर तसं राज्यपालांनी सांगायला पाहिजे आणि तसं सांगितलं गेलं काही. राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून तेही सांगू शकते. गणेश हाके ते सांगितलं तुम्हाला. मला असं वाटतं की जेव्हा अशा पद्धतीची सुरुवातीच्या काळामध्ये ऐकून राजे वाघमारे मला बोलू द्या की सुरुवातीच्या काळामध्ये या सरकारकडून अशा पद्धतीच्या नावांची शिफारस केली होती. त्यावेळेला माननीय राज्यपालांनी मला असं वाटतं सरकारला त्या पद्धतीचं परत ज्या अर्थी त्यांनी नेमणुका दिल्या नव्हत्या त्यावेळी त्यांनी सांगितलेलं होतं. तेव्हा पुन्हा दुसऱ्यांदा मंत्रिमंडळाने ह्या 12 नावांची शिफारस केलेली आहे. आणि ज्या घटनेमध्ये ज्या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या ज्या काही पात्रता आहे किंवा ज्या क्षेत्रातले लोक ते असायला पाहिजेत त्या लोक ते असल्याचे तर अनेक ठिकाणी यांनी सांगितलेलं की त्याच्यामध्ये राजकीय अशा स्वरूपाचे लोक नसावेत असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये क्रीडा, कला, साहित्य क्षेत्रात, सहकार क्षेत्रातली, सामाजिक क्षेत्रातले काम करणे या 5 क्षेत्रातल्या लोकांची नावं द्यायची असतात. यांनी जर आणि त्याच्यामध्ये अपेक्षित असं आहे की ज्या निवडणुका ज्यांनी लढलेल्या आहेत, जे राजकीय पक्षाचे लोक आहेत, अशा लोकांच्या त्याच्यामध्ये संकेत आहेत की तशा लोकांची राज्यपाल नियुक्तपदी म्हणजे सदस्य म्हणून नियुक्ती करू नये, राज्यपाल नियुक्ती. तेव्हा मला सांगतो यांनी पाठवलेली सगळी नावं राजकीय स्वरूपाची आहेत. त्यामुळे कदाचित राज्यपाल त्या अर्थाने त्यांचा अधिकार वापरून मी डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडे जातो. झुंडशाही, गुंडगिरी असे शब्द वापरले गेलेले आहेत. हे शब्द तुम्ही भाजपबद्दल वापरायचे, आता भाजपने तुमच्याबद्दल हे शब्द वापरले, नेमकं काय आहे? नेमकं असं आहे की चोराच्या उलट्या बोंबा असं आपल्याला बोलावं लागेल. कारण कसं आहे की हाके जे सांगतायत की राज्यपालांना असं वाटलं असेल, तसं वाटलं असेल, आणि हाकेच सांगतात की राज्यपाल सुशिक्षित आहेत. मग राज्यपाल जर सुशिक्षित आहेत तर राज्यपालांनी ती नावं मी नाकारतोय किंवा ती नावं परत पाठवावी आणि मुख्यमंत्र्यांना सांगावं त्यांना काय पाहिजे ते. पण ना ती नावं ते परत पाठवत, ना त्याच्याबद्दल काही भाष्य करत, फक्त ती नावं घेऊन गपचूप तसंच बसणं हे राज्यपालांच्या प्रतिष्ठेला शोभत नाही. ज्यावेळी आपण म्हणतो की राज्यपाल पदाची गनिमा ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, कारण ते संविधानिक पद आहे. त्याच्यामुळे आदरणीय महामहिम राज्यपाल त्याच पद्धतीने वागावेत किंवा त्याच पद्धतीने त्यांनी वागलं पाहिजे असेही संकेत आहेत. आता दुसरा मुद्दा, काकेजी म्हणतायत की निवडणुका लढवलेला, असं कुठेही सांगितलेलं नाही की राजकीय व्यक्ती कलाकार होऊ शकत नाही, राजकीय व्यक्ती खेळाडू होऊ शकत नाही, राजकीय व्यक्ती साहित्यिक होऊ शकत नाही किंवा राजकीय व्यक्ती सहकार क्षेत्रामध्ये काम करू शकत नाही, असं कुठे सांगितलेलं नाही. तुम्ही क्षेत्राचा उल्लेख केला. त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या राजकीय व्यक्ती जरी असल्या आणि मंत्रिमंडळाने जर त्याचा कॅबिनेटमध्ये ठराव पास करून राज्यपालांना त्याचा सल्ला दिलेला असला तर राज्यपालांनी तो सल्ला मानावा असा घटनेने संकेत घालून दिलेला आहे आणि त्याप्रमाणे राज्यपालांनी वागावं अशी घटनेप्रमाणे सर्वसाधारण समजूत आहे. पण भाजपने कधी घटनाच मानली नाही. गेल्या 4 वर्षातल्या जर तुम्ही वेगवेगळ्या निवडणुकींचे निकाल बघितले तर ज्या ठिकाणी कमी बहुमत असताना, अजिबात बहुमत नसताना, काँग्रेसला बहुमत असताना तिथे डावलून भाजपने स्वतःची सत्ता स्थापन केलेली आहे राज्यपालांच्या मदतीने. म्हणजे जसं आपण क्रिकेटमध्ये म्हणतो की 13 जणांची टीम असते किंवा 12 जणांची टीम असते कारण त्या टीम मध्ये अंपायर असतो, त्याप्रमाणे भाजप 11च्या ऐवजी 12 जणांची टीम घेऊन मॅच खेळते कारण त्यांच्या टीम मध्ये राज्यपाल असतो. आता अशा प्रकारची जर भूमिका आम्ही बोलायचा प्रयत्न केला मग भाजपच कांगावं करतं.
बघा, राज्यपालांचा तुम्ही अपमान करताय. प्रश्न इथे अपमान करायचा नाहीये. प्रश्न आहे की घटनेच्या मार्फत जे राज्य चालतं त्या घटनेचा पूर्णपणे आदर राखणं. आता या सदस्यांमध्ये दुसरा एक तुम्ही घोळ लक्षात घ्या की वेगवेगळ्या कमिट्या विधान परिषदेमध्ये तुम्हाला स्थापन कराव्या लागतात आणि त्या कमिट्या ज्या स्थापन होतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सदस्यांची नावं असतात. आता कोरम प्रमाणे ती नावं टाकणं बंधनकारक आलं. म्हणजे ती नावं जर या 12 सदस्यांची नेमणूक जर राज्यपालांनी केली नाही तर मग त्या सभागृहात चाललेला कारभार हा संविधानिक आहे की नाही याबद्दल चर्चा करावी लागेल. कारण तेवढा कोरम नसेल, त्या प्रकारचे लोक त्या समित्यांमध्ये नसतील, मग हा जो कारभार किंवा अधिवेशन जे राज्यपाल अभिभाषण देऊन चालवतील ते संविधानिक असेल का, याकडे पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे ना. अगदी अगदी अगदी. आणि यातला एक महत्वाचा मुद्दा गणेश हाकेंनी जरी त्याचा उल्लेख केला की जो क्रायटेरिया आहे राज्यपालांनी ठरवलेला म्हणा किंवा राज्यपालांच्या डोक्यात असणारा, आणि तो पूर्ण होत नाही म्हणूनही त्याला विरोध केला गेला असावा किंवा यावर कोणताही निर्णय घेतला गेला नसावा अशी शक्यता त्यांनी बोलून दाखवली. ही भाजपची आपली भूमिका किंवा राज्यपालांच्या वतीनं मांडलेली त्यांनी आपली एक भूमिका असेल, पण हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. आणि ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचुवार अजूनही आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत की राष्ट्रपती जसे 12 राज्यसभेचे खासदार हे नियुक्त करतात आणि त्याला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ञांची निवड होते, तशीच ती महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत झाली आहे का आणि ती का होत नाही? हा महत्वाचा प्रश्न तुम्ही मांडलेला आहे की खास करून ज्या 12 नावांची अपेक्षा आहे विविध क्षेत्रातल्या लोकांची असायला पाहिजे, दुर्दैवाने पक्ष कुठलाही असो, ते 12 नावं जी आहे ते नेहमी कुठल्या तरी राजकीय पक्षाशी संबंधित निघतात. खरं तर हे माणसं अधिक तटस्थ असावे. कुठल्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, निवडणूक हारलेले नेते असं असण्यापेक्षा हे लोक साहित्य, कला, संस्कृती, त्याच्यानंतर शिक्षण क्षेत्र अशा क्षेत्रातले नामवंत असावे आणि त्या क्षेत्रातल्या मान्यवरांना ही संधी मिळावी ही संविधानकर्त्यांची अपेक्षा होती आणि त्यासाठीच हे नावं, हे पद निर्माण करण्यात आले. आणि तमाम नेते महाविकास आघाडी सरकारमधले असो किंवा वेगवेगळ्या पक्षांचं सरकार ज्या वेळेला असतं त्यावेळेला त्या पक्षातले नेते, आता तर 3 पक्षांचं सरकार आहे, मोठं आहे आणि कलेचे सगळे चाहते, जाणकार असे अनेक लोक आहेत आणि त्या ठिकाणी भाषण करताना या क्षेत्राची मला किती आवड आहे, या क्षेत्राबद्दल मला किती कळवळ आहे हे आवर्जून सांगतात. पण भूमिकेतनं मात्र ज्या वेळेला वेळ अशी पडते, जेव्हा वेळ असा निर्णय घेण्याची वेळ येते, त्या वेळेला मात्र ते चुकतात, असं का व्हावं? आज विधान परिषद जर आपण एकूणच विधान परिषदेचं स्ट्रक्चर बघितलं तर हे राजकीय पुनर्वसन केंद्र असं विधान परिषदेचं सभागृह झालेलं आहे. ज्या राजकीय नेत्यांना समोरच्या दारातून विधानसभेत आणता येत नाही त्यांना मागच्या दारातनं विधान परिषदेत आणायचं, निवडणूक आणलेल्या लोकांचं पुनर्वसन करायचं किंवा आपल्याशी लॉयलिस्ट असलेल्या विविध क्षेत्रातल्या लोकांना संधी देऊन त्यांना आयुष्यभर उपकाराच्या ओझ्याखाली ठेवायचं, अशा स्वरूपाचं हे जे विधान परिषदेचे स्वरूप आहे ते दुर्दैवी आहे आणि ते बदललं पाहिजे. मात्र हे जरी खरं असलं तरी मनोज, ज्या पद्धतीने राज्यपाल निर्णय घेत नाहीयेत ही त्याहीपेक्षा आक्षेपार्ह आहे. कारण गणेश हाके जे म्हणाले की संविधानात कुठं लिहिलेलं आहे की किती दिवसात निर्णय घ्यायला पाहिजे, हे खरं आहे की संविधानात किती दिवसात निर्णय घेतला पाहिजे हे जरी लिहिलेलं नसलं तरी सुद्धा संविधान हे लेटर आणि स्पिरिट मध्ये काम करत असतं. तुमच्याकडे अशोक सावडे सर आणखी काय त्यात सांगतील, पण तुमच्याकडे एका सरकारने, लोकनियुक्त सरकारने तुमच्याकडे 12 नावांची शिफारस केलेली आहे. तुम्हाला हे 12 नावं मंजूर नसतील, तुम्ही जे सांगता निकष त्या निकषावर बसत नसतील तर ते कळवा तुम्ही की हे या निकषावर बसत नाही आणि त्यामुळे मी ही नावं स्वीकारू शकत नाही. आपल्याला आठवत असेल तर उत्तर प्रदेशामध्ये राम नाईक हे मराठी व्यक्ती राज्यपाल असताना तेव्हाच्या अखिलेश सिंग सरकारने पाठवलेली काही नावं त्यांनी अशाच कारणावरून परत पाठवली होती, पण त्यांनी कारणं तरी दिली होती. हे जे आहे राम नाईकांच्या पुढचे पाऊल आहेत भगतसिंग कोश्यारी, हे निर्णय काही घेत नाहीत आणि मात्र इतरांना निर्णय घेण्याचे आदेश देतात. ते लोकनियुक्त सरकारला सांगतात की तुम्ही आता विधानसभेचा अध्यक्ष निवडा. राज्यपालांना कुणी अधिकार दिला विधानसभेचा अध्यक्ष निवडा की निवडायचं नाही सांगण्याचा? राज्यपालांचं काम फक्त
विश्वासदर्शक ठराव घ्या हे सांगण्याचं आहे, आणि सरकारने विश्वास गमावला अशी खात्री झाली असेल तर विश्वासदर्शक ठराव घेण्याचे आदेश देण्याचं काम आहे. विधानसभा अध्यक्ष निवडायचा की नाही निवडायचा हा त्या संबंधित सरकारचा अधिकार आहे. म्हणजे स्वतः दिलेलं काम वेळेत करायचं नाही आणि दुसऱ्याने मात्र वेळेत काम करा म्हणून पत्र पाठवायचा शुद्धपणे पक्षपातीपणा आहे आणि संविधानाचा घोर अपमान आहे असं मला वाटतं. अर्थात यातले काही उपमुद्दे आहेच त्यांच्या वादाचे, ज्या ज्या वेळेला प्रसंग उद्भवले त्या वादाचाही उल्लेख चर्चेसाठी आपल्याला करावाच लागणार आहे. त्यातून राज्यपालांची एकंदरीत कारकीर्द आपल्याला समजून घेता येईल प्रेक्षकांसाठी. हा जो मुद्दा आहे की त्या निकषात न बसवता विधान परिषदेचे सगळे हे आमदार सभागृहात पाठवले जातात, असं का व्हावं? लोकांच्या आणि ज्येष्ठांच्या या संदर्भातल्या काय प्रतिक्रिया हे आपण जाणून घेतोच आहे. ॲडव्होकेट अशोक पावडे यांच्याकडे मी जाणार आहोत, त्यापूर्वी एक घेतो छोटा ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्रचा लक्षवेधी कार्यक्रम सरकार आणि राज्यपाल खुलं युद्ध.